नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशीमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता नवीन शेतकरी बरीचशी रेशीम लागवड उद्योगात उतरत आहेत. तर त्यांना कुतूहल असते की काही शब्द असे भारी आहे आपल्या रेशीम उद्योगात करून ठेवले की जे नवीन शेतकऱ्यासाठी थोडंसं समजणे म्हणजे अवघड आहे. तर आपण एकदम आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत ते समजून घेऊया. जसं की आता आपली ही अळी बघा तिसऱ्या मोल्ट पास होत आहे याचा. हे बघू शकता आपण सर्व अळी हे डिवाईड करून टाकलेली असते, जेणेकरून काय आपल्याला कॅरेट मापून टाकलेली असते, जेणेकरून काय ते आपल्याला ज्या कप्प्यातलं त्या कप्प्यात आपल्याला सरकवायला पेसिंग द्यायला सोपं पडतं. आणि आजचा जो एक आपण शेतकऱ्यांसाठी शब्द आहे मोल्टवर येणे आणि मोल्ट पास होणे, तर नवीन शेतकऱ्याला ते समजत नाही. तर त्या बाबतीत आता माहिती घेणार आहोत. तर मोल्ट हा शब्द म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे, त्याला मोल्ट असं म्हणतात. तर अळी हे सगळ्यांनाच माहीत आहे. टोटल 4 कात अवस्था असतात, म्हणजे 4 वेळेस अळी कात टाकत असते. आणि पहिली कात हे चॉकीमध्ये टाकत असते, दुसरी कात पण चॉकीमध्ये टाकत असते, आणि तिसरी आणि चौथी हे शेतकऱ्याच्या शेडवर या रॅकवर ते कात टाकत असते. तर ते कात टाकायला आपण मोल्ड पास म्हणतो. तर सोप्या भाषेत कसं चालतं रेशीम उद्योगामध्ये मोल्ट पेसिंग हे आपण थोडंसं प्राथमिक माहिती घेऊया, जेणेकरून नवीन शेतकऱ्याला ते समजेल. तर बघा मित्रांनो, अळी हे आपण कसं लहान बाळ असतं आणि कात टाकते, तर तिची एक आपण त्याला कापड घालतो ना, आपण शर्ट घालतो. तर शर्टाला कसं एक आपण आपली पूर्ण वाढ झाली की ती शर्ट आपल्याला होत नाही, म्हणजे आपलं उंची वाढली, हाईट वाढली तर आपल्याला ती शर्ट होत नाही. तर तसं अळीचं पण आहे. अळीला तिच्या एका लिमिटपर्यंत कातीची अवस्था असते, म्हणजे ते कात त्या वाढीपर्यंत झाली की ते त्याला थांबवते वाढ, आणि नंतर ते अळी पाला खाणं थांबवते, आणि ते कात 24 तासात पहिल्या मोल्टमध्ये अंगावरची काढून नंतर नवीन कात अंगावरती तिच्या येते. ते कात आपल्याला दुसऱ्या मोल्डपर्यंत चालते. नंतर ते प्रक्रिया अशी 4 मोल्डपर्यंत चालते की कातीपर्यंत तिच्यामध्ये अवस्था म्हणजे वाढ झाली की अळीला कात टाकावीच लागतं, आणि ते टाकते. आणि 4 काता टाकल्यानंतर 5वी जे कात अवस्था नाही आहे ते कोशाची अवस्था आहे, ते पूर्ण कोश स्वतःभोवती विणते. असं साधं सिंपल शेतकऱ्याच्या भाषेत आपण माहिती दिलेली आहे. तर आज आपण एखादी अळी बघूया की जी कात कशी टाकते. तर आपण एखादी अळी बघूया याच्यामधली जी कात टाकत आहे, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजायला मार्ग मिळेल. नवीन शेतकऱ्याला खूप त्याच्यामधून शिकण्यासारखं आहे. तर आपण एक अळी बघूया. तर मित्रांनो, एक लक्ष अजून ठेवायचं असं आहे की कातीच्या अवस्था खूप नाजूक असतात, त्याच्यामध्ये रोगराई व्हायची शक्यता खूप जास्त. चुना विजेता पावडरचा वापर हा करावाच लागतो. तर आता आपण एक अळी बघूया. तोपर्यंत नवीन आले तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे व्हिडिओ हे सहजरीतीनं पोहोचून तुम्हाला त्याची माहिती बेल आयकॉनद्वारे मिळेल. तर चॅनल सबस्क्राईब करा आणि गरजूवंत शेतकऱ्यांना ते शेअर पण करा. तर आपण असं एक अळी बघणार आहोत की जी की कात टाकत आहे, जेणेकरून तुम्हाला स्पष्ट त्याच्यामध्ये दिसणार की अळी कात. आणि थोडी प्राथमिक माहिती पण घेऊन घेऊ आपण. याच्यामध्ये आपण बघणार आहोत बरेचशा अळींनी कात टाकलेली आहे. जी अळी कात टाकणे चालू असेल आपण तिचाच व्हिडिओ करणार आहोत. आता ही बघा मित्रांनो, आपण एक अळी आहे, ही कात टाकत आहे. बघा कशी कात टाकत आहे, तुम्हीच बघा ही कातीमधून कशी टाकत आहे कात. तुमच्या समोरच लाईव्ह डेमो आहे. बघा कशी पूर्ण कातीमधून निघत आहे. बघा कातीमधून कशी निघत आहे. बघा कातीमधून समोरून पूर्ण त्याच्यामधून कात अशी निघून त्याला आपण मोल्ड पास झाला असं म्हणतो.
तर अशा प्रकारे अळी मोल्टवर येणे म्हणजे आपण ते पण सांगणार आहोत आणि मोल्ड पास ते पण सांगणार आहोत. ते अळीला तुम्ही बघून घ्या कशी काट टाकत आहे. पूर्ण एकदम त्याच्यामधून निघून अळी समोर जात आहे. आणि कात, हे कात बघू शकता तुम्ही, तिच्या मागच्या साईडला कात आहे. कातीवर आल्यानंतर चुन्याचा आपण वापर करत असतो आणि आता याच्यानंतर आपण विजेता पावडरचा यूज करणार आहोत. कात गेल्यानंतर त्याचे फायदे पण सांगणार आहोत. बघा किती प्राण्याची निसर्गानं रचना बघा कशी केलेली आहे. बघा तुम्ही, आता मी तुम्हाला याच्यामध्ये थोडी प्राथमिक माहिती देतो. आता हे जी अळी आहे बाजूची, तुम्हाला दाखवतो मी अळी. आता याच्यामध्ये बघा, ही जी अळी पाच झालेली आहे, ही जी अळी पाच झालेली आहे, हे बघू शकता तुम्ही. ही अळी पाच झालेली आहे. मी याला काडीच्या साह्याने करतो. ही अळी पाच झालेली आहे. हिची कात हे मागच्या साईडला आहे आणि हिचं तोंड बघा. ही अळी आकुंचन पावलेली आहे. हिचं तोंड बघा, हे मोल्टवर आहे. मोल्टवर आहे म्हटलं तर अशी अळी असते. आणि हे मोल्टहून आपण ज्याला उठणे मोल्ट म्हणतो, हे मोल्टहून उठलेली आहे. हिची कात मागं दिसत आहे. हिच्या मागं कात नाही आहे, कारण की मोल्टवर आहे. हे थांबलेली आहे, वर डोके करून राहते. आणि हिची कात निघालेली आहे. हे मोल्ड पास झालेली आहे आणि हिची पण मोल्ड पास झालेली आहे. हे थोड्या वेळाने हिची वाढ होऊन हे अशा साईडनं आपल्याला दिसणार आहे. तर कधी गोंधळून न जाता मोल्टवर अळीने म्हणजे आपल्या हे बा या पद्धतीनं तिचं तोंड झालेलं असतं, आकुंचन पावते, वर डोके करून थांबलेली असते आणि एका जागेवर स्थिर असते. त्याला मोल्टवर येणे म्हणतात. आणि हे जे अळी आहे, हे अळी मोल्ड पास झालेली आहे, ज्याने काट टाकलेली आहे. आता हालचाल थोडी चालू झालेली आहे आणि हिची पूर्ण हालचाल आहे बघा. ही तिच्या साईडची अळीची मोल्ड पासून ही अळी काट टाकून आपली चाऱ्यासाठी शोधत आहे. तर अशा प्रकारे मोल्टवर येणे, मोल्ड पास होणे आणि त्याला आपण मोल्टवर असताना अशा ठिकाणी चुना मारतो. मोल्ड पास झाल्यानंतर आपण विजेता पावडर मारतो आणि 90% मोल्ड असा पूर्ण हालचाल चालू झाल्यानंतर, अशी काट टाकल्यानंतर आपण त्याला विजेता पावडर मारून आपण पाला देतो. तर नवीन शेतकऱ्यांना हे प्राथमिक माहिती समजली असेल, ही अशी मी आशा करतो. पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कशा विषयावर पाहिजे नवीन मित्रांनो, जुन्या शेतकऱ्यांना ते माहीत आहे, तर जुन्या शेतकऱ्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला नाही आहे, नवीन शेतकऱ्यासाठी बनवला होता. आणि त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना काही प्रश्न उत्तरं लागत असतील तर त्यांनी कमेंटमध्ये लिहा, आपण त्याचा व्हिडिओ बनवून नक्की टाकू. तोवर नमस्कार.